नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी ANM पदासाठी पदभरती जाहीर करण्यात आली किंवा जाहिरात वगैरे प्रसिद्ध झालेली आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या पदभरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्न या संदर्भात काही आयडिया नसल्या कारणानं किंवा खूप सारे विद्यार्थी कमेंट वगैरे करत होते की ANM साठी आवश्यक असे प्रश्न या ठिकाणी घ्या म्हणून. तर आजपासून आपण एक सिरीज चालू करत आहोत, ज्या ठिकाणी आपण या ANM साठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जास्तीत जास्त आपण तांत्रिक प्रश्न सोडवणार आहोत. लक्षात ठेवा, तांत्रिक प्रश्नाला तुम्हाला जवळपास किती 120 गुण आहेत. त्यामुळे याला जेवढं जास्त फोकस करसाल तेवढं तुमचे मार्क्स वगैरे वाढतील, सिलेक्शन होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतील. त्यामुळे जास्तीत जास्त फोकस करा. अगदी विश्लेषणासहित मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि जे अदर सब्जेक्ट आहेत त्याचे MCQ परत तांत्रिक सुद्धा हवे असतील तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ओके, हां, चल वेळ न गमावता पाहूयात. पहिला प्रश्न काय म्हणतो, 7 आहे बरं. ओके, तर बघा, गर्भवती महिलेला मॅग्नेशियम सल्फेट हे जे औषध आहे ते डास टाळण्यासाठी दिलं जातं. तर जेव्हा केव्हा गर्भवती महिलेची जी एक प्रकारची ज्याला आपण प्रीक्लॅम्पिया नावाची जी काही अवस्था किंवा एक प्रसूतीपूर्व किंवा मुदतपूर्व प्रसूती वगैरे टाळण्यासाठी मुदतपूर्व प्रसूती, ओके, हे टाळण्यासाठी सुद्धा हे जे आहे ते मॅग्नेशियम सल्फेट दिलं जातं. पण त्याचा एक मेन हेतू जो आहे तो झटके येणे हा असतो. त्याच्यासोबत मुदतपूर्व प्रसूती हे जे आहे ते हेही टाळण्यासाठी दिलं जातं. त्यासोबत जे आहे ते बालकाच्या मेंदूचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हे मॅग्नेशियम सल्फेट काय करतं, काम त्या ठिकाणी करत असतं. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. आणि हे जे सांगतोय डीपमध्ये हे तुम्हाला खूप उपयोगी पडेल. त्यामुळे प्रत्येक प्रश्न इन डीपमध्ये स्टडी करायला शिका, अशा पद्धतीने फॉलो करा. परत काय दिलं, खालीलपैकी कर्करोग वेदना दूर करण्यासाठी जे आहे ते ट्रामाडोल नावाचं जे आहे ते त्या ठिकाणी यूज केलं जातं. हे लक्षात ठेवा. परत राहिला प्रश्न, मार्फिन हे जे आहे ते मेंदूच्या ज्या काही वेदना वगैरे म्हणजेच एक प्रकारचं डोकंदुखी वगैरे म्हणू शकता त्याच्यासाठी वापरलं जातं. ॲस्पिरिन हे सगळ्यांना माहीत असेल, हार्ट अटॅक म्हणा किंवा हृदय झटका टाळण्यासाठी हे वापरलं जातं. हार्ट अटॅक वगैरे हृदयविकाराचा झटका हे टाळण्यासाठी वापरतात. परत हे स्टेरॉइड वगैरे हे काय मसल वगैरे बिल्ड वगैरे करण्यासाठी वापरलं जातं. परत कांजण्या नावाचा जो रोग आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो किंवा डॅश या विषाणूमुळे होतो. तर जेवढे काही रोग आहेत नॉर्मल सामान्य म्हणा, जास्त डीपमध्ये नका करू, त्यांचे लसी हे लक्षात ठेवा. लसीकरण तुम्हाला आहे बरं, हे लक्षात ठेवा. परत त्यांचे विषाणू जीवाणू अदरवाईज जे असतील म्हणजे ज्याच्यामुळे जे कारक आहेत त्याच्यावर लक्ष करा, फोकस करा. तर कांजण्या नावाचा जो रोग आहे ना तो व्हेरिसेला झोस्टर विषाणू या नावाच्या विषाणूमुळे हा रोग या ठिकाणी होतो. आणि अजून एक सांगायला गेलं, हे जे आहेत पॅरामिक्सो विषाणू नावाचं, याच्यामुळे काय जे आपल्या शरीरावर गोवर म्हणा किंवा पुरळ वगैरे येतात ना, ते गोवर टाईप रोग किंवा गोवर नावाचा हा रोग होतो. राहिला प्रश्न, व्हेरिओला विषाणू. बघा, व्हेरिसेला आणि व्हेरिओला याच्यामध्ये खूप सारे कन्फ्युजन होतात. तर व्हेरिओला विषाणूमुळे देवी किंवा चेचक नावाचं जे आहे ते रोग या ठिकाणी होतं. आणि या देवी लसीचा शोध वगैरे कोणी लावला तर हेही लक्षात ठेवा, ते लावला एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने. ओके, परत अजून पाहायला गेलं तर हेर्पस सिम्प्लेक्स विषाणू हा जो आहे तो स्पेशली करून जे आहे ते तुमचं एक प्रकारचं अल्सर म्हणा किंवा जे काही फोडं वगैरे येतात ना शरीरावर त्याच्यामुळे ते येत असतात. हे लक्षात ठेवा. परत रक्तातील सोडियमची सामान्य पातळी किती असते. तर रक्तामध्ये जे काही हिमोग्लोबिनचं प्रमाण, त्यानंतर सोडियमचं प्रमाण, जे विशेष वेगवेगळे तत्व आहेत, प्रथिनांचं प्रमाण, ते थोडंफार बघून घ्या. पाहिलं नसेल तर पाहून घ्या. जे तुम्हाला सांगतो त्याला फॉलो करा जेवढं होईल तेवढं. तर हे जे सोडियमची पातळी आहे ती असते 135 ते 145 डेसिलिटर वगैरे, हे लक्षात ठेवा. परत आता बघा, या 135 पेक्षा जेव्हा कमी प्रमाण असतं ना तर त्याला काय एक प्रकारचं काय म्हणतो, त्याला एक संकल्पना आहे, त्याला म्हणतात हायपोनोट्रेमिया नावानं ओळखलं जातं. हे लक्षात ठेवा. परत
जेव्हा जास्त असतं किंवा 145 पेक्षा जास्त प्रमाण जेव्हा असतं 1 डेसिलिटरमध्ये, तर त्याला हायपरनेट्रेनिया या नावानं ओळखलं जातं. ओके, हायपरनेट्रेनिया हे लक्षात ठेवा. हा, परत मेंदूमध्ये श्वसन नियंत्रण कोणत्या ठिकाणी होतं, तर मेंदूमध्ये जे काही श्वसन नियंत्रण असतं ते स्पेशल करून जे आपलं मेंदूचा भाग पोन्स असतो त्या ठिकाणी ते नियंत्रण होतं. थॅलमस जे आहे ते संदेश वहनाचं काम करतं. म्हणजे हे काय, एक प्रकारचं मेंदूमध्येच असलेलं एक मध्यवर्ती एक प्रकारचं घटक म्हणा किंवा एक प्रकारचं इंद्रिय संस्था म्हणा ती आहे. परत सेरेबेलम नावाचा जो काही सेरेबेरम आहे ना, ओके, सेरेब्रेम आहे ते, हे लक्षात ठेवा. सेरेब्रेम वगैरे याला जे आहे ते प्रमस्तिष्क म्हणतात. आता बघा हे का सांगितलं एवढं डीपमध्ये. आता हे सेरेब्रेम म्हणजे प्रमस्तिष्क झालं, जो की आपल्या मेंदूचा सर्वात मोठा हिस्सा आहे. आणि अजून एक सांगतो, जे सेरिबेलम नावाचं आहे ना, सेरिबेलम हा वेगळा आहे. हा आहे अनुमस्तिष्क या नावानं ओळखलं जातं. ओके, हे सगळं लिहून घ्या. परत अजून कन्फ्युजन मध्ये नका पडू. अरे बाबा हे पाहिलं होतं पण कन्फ्युजन मध्ये आहे की बाबा सेरेब्रेम आणि सेरेबेलम मध्ये. ओके, हे थोडं बाजूला सरा, हे सगळं तिथलं तिथं लिहून घ्या. परत रिव्हिजन मारा. हे सगळं तुम्हाला सांगतोय, फॉलो करा. राहिला प्रश्न हायपोथॅलमस. हे जे आहे या ठिकाणी एक प्रकारची ग्रंथी आहे जे की आपल्या शरीरातलं काय तापमान नियंत्रण करणारी एक प्रकारचे हे सगळं मेंदूमध्येच असलेले महत्वाचे भाग आहेत, हे लक्षात ठेवा. परत मॅनसोनिया नावाचा जो काही डास आहे त्याच्यामुळे होणारा सामान्य आजार कोणता, तर या डासाच्या चावण्यामुळे होणारा आजार आहे हत्तीरोग. आता बघा मलेरिया हा जो आहे तो स्पेशली करून मादी डासामुळे होतो. मादी डासाचं नाव वगैरे जर पाहायला गेलं तर अॅनोफिलिसी नावाचा डास जो आहे तो या मादीच्या डासामुळे होत असतो. राहिला प्रश्न चिकनगुनिया आणि डेंगू यांच्यामध्ये कॉमन एकच डास आहे, त्या डासाचं नाव आहे एडस इजिप्ती, हे लक्षात ठेवा. ओके, याच्यामुळे ते त्या ठिकाणी होत असतात. हे सगळं नोट डाऊन करून घ्या. आणि अजून एक सांगतो, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, कारण का अशा पद्धतीची डीपमध्ये स्टडी डीपमध्ये प्रोव्हाइड करणारं आपलं एकमेव चॅनल आहे. त्याला जपून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांना सुद्धा याचा फायदा होऊ द्या. आणि जेवढे जास्त सिलेक्शन आपल्या थ्रू होतील तेवढं आम्हाला व्यवस्थित वाटेल, अभिनंदन वाटेल. त्यामुळे तशा पद्धतीचा अभ्यास सुद्धा चालू करा आजपासून. परत हे या विचारात नका पडू की अभ्यासक्रम येईल परत किंवा एक्झाम डेट येईपर्यंत काही अभ्यासाला हात लावण्यात अर्थ नाही. हे अशापासून दूर राहा. जेवढं आतापासून दररोज तुम्ही 1-1 तास 2-2 तास जरी दिलात ना तरी पुरेसं झालं. परीक्षेपर्यंत ओव्हरऑल 60-70%, 80% कव्हर होऊन जाईल. ओके, त्वचेवर पुरळ उठणे ही महत्वाची गोवरची आहेत. क्षयरोग, टीबी, खोकला वगैरे लागतो, सगळ्यांना माहीत असेल. एडसमध्ये काय वजन कमी होतं. परत धनुर्वात हे काय एक लोखंडाच्या मारामुळे त्या ठिकाणी होतं. एक प्रकारचं सुजन वगैरे ते वेगवेगळे त्याचे आहेत. बट एक नॉर्मल वैशिष्ट्य प्रत्येक रोगाची जी काही कारणे आहेत ती लक्षात ठेवा. परत अतिसारचा झटका, औषधी वगैरे. तर अतिसार जेव्हा कोणाला झटका वगैरे आला किंवा अतिसार वगैरे लागलं तर या प्रकारचं जे औषध आहे ते काय 1 तासाच्या आत ते काय ठीक करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. राहिला प्रश्न याच्या बाबतीत जर सांगायला गेलं, हे टेक्स्टोमार्फेथोन नावाचं जे आहे, थोडं प्रोनाउन्सिएशन इग्नोर करा. हे काय करतं, जो तुम्हाला खोकला लागलाय ना तो त्या ठिकाणी कमी करण्याचं काम करतं. म्हणजे एक प्रकारचं नॉर्मल खोकला. परत कोडीन, ज्या काही तुम्हाला वेदना वगैरे होतात ते कमी करण्याचं काम करतं. राहिला प्रश्न डायफेनॉक्झिलेट नावाचं जे आहे ते तुमच्या एक प्रकारचं त्वचेवर जी काही जळण वगैरे म्हणजे होत असते ना ते कमी करण्याचं काम करतं. परत रेडिओ कार्बन डेटिंगचा वापर, हे जे आहे ते जीवाश्म. आता जीवाश्म म्हणजे काय, जे काही आपलं कंकाल वगैरे म्हणजे काय एक प्रकारचे अवशेष. ओके, हे म्हणजे आपल्या सजीवांचे अवशेष, प्राण्यांचे, मानवाचे, त्यांच्या अवशेषावरून त्याचं वयाचा अंदाज वगैरे लावतात. परत बीसीजी लस जे आहे ती रोगांच्या निदानासाठी, तर ती जी आहे ती स्पेशल करून कशासाठी वापरतात, क्षयरोग, टीबी, हे लक्षात ठेवा. परत पोलिओसाठी, धनुर्वातसाठी टिटेनस नावाची लस वगैरे. परत अतिसारासाठी आपण वर औषध पाहिलंय. परत लाळ ग्रंथी खालीलपैकी कोणतं एन्झाईम, लाळ ग्रंथीमध्ये असणारा एन्झाईम आहे टायलिन.
बाकी हे पेप्सिन, मेलॅनिन, रेनिन हे रक्तामध्ये आढळणारं घटक आहे. परत पेप्सिन सुद्धा हे मदत वगैरे करतं अन्नपचनासाठी. आणि राहिला प्रश्न मेलॅनिन, हे आपल्या त्वचेचे मध्ये असतं किंवा ज्याचे कोणाची जास्तीत जास्त त्वचा काळी असते त्याच्या त्वचेमध्ये याचं प्रमाण जास्तीत जास्त असतं, हे लक्षात ठेवा थोडं. ओके, बाकी काही डाऊट असतील कळून द्या. ज्यांना कोणाला एमसीक्यू हवे असतील अशा पद्धतीचे आहेत, कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर खाली आहे किंवा वर स्टार्टिंगला सांगितला आहे. धन्यवाद. शेअर करा. बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. कोणत्या प्रश्नासंदर्भात डाऊट वाटत असेल नक्की कळवा. मी अनालिसिस करेन. जर माझं चुकलं असेल तर मी पिन करेन. तर तुम्हाला वेगळं वाटत असेल तर मी तुम्हाला स्वतः पर्सनल रिप्लाय देईन. सो काळजी नका करू. पी फ्रेंडली वागा, बट क्रॅक करण्यासाठी जे होईल ते जेवढा आहे तेवढा अभ्यास करा. धन्यवाद.